चला गणपती बाप्पा मंगल मूर्ती. चला मित्रांनो, आपली इकडे ट्रेन आलेली नेत्रावती. नमस्कार मित्रांनो, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, तर आज आहे शुक्रवार आणि संध्याकाळचे वाजले परफेक्ट 8 आणि मी निघालोय कोकणामध्ये. आणि आता मम्मीची रिॲक्शन दाखवतो तुम्हाला. मी निघालोय तर मला बोलते तू कशाला चाललाय, काय चाललंय. तर आम्ही चाललो गणपतीपुळेला आणि मी ऑफिसमधून आलो आता 7 वाजता. आता आम्हाला निघायचं आहे. इकडे बॅग पॅक केलेली ऑलरेडी आणि मम्मी एकदम विचारात पडलेली की काय चाललं आहे, ते किती जण आहेत, काय चाललं आहे. जास्त प्रश्न पडलेत मम्मीला. तर मम्मीला बोला आहेत सर्वजण, नको टेन्शन घेऊ. काय काय मम्मी नीट जाणार आहे. आणि माहिती नाही कसं राहायचं. माहिती आहे कसं राहायचं. म्हणजे इथून खाली गेलो की फोन करेल, परत रिक्षामध्ये बसलो की फोन करेल, मग पुढे गेलो की फोन करेल. आणि लोक मोबाईल आणि हे बॅग चोरतात. हा माहिती आहे. काय माहिती नाही, झोप अरे. लागली की लोक चोरतात. हा पण झोप कशी लागणार, आम्हाला बसायला आणि भेटलं आधी पाहिजे. गेल्यावरती जरा पण पाण्यात उतरायचं नाही. नाही पाण्यात उतरणारच नाहीये ना. आता आम्ही आलोय CST ला आणि आता मी मंगळूरच्या ट्रेनसाठी मी ते लाईन लावले. लास्ट डबा नाही तर पहिला डबा आपल्याला भेटू शकतो, पण नाही आम्ही लोक, कारण की इकडे भरपूर रांग आहेत. कारण कोकण कन्या तर खूपच लेट, इकडे धक्का बुक्की भाई चालू आहे, विषय गंभीर आणि सिंगल लाईन लावायला सांगतात. चला मित्रांनो, आम्हाला फायनली आता ट्रेन इकडे भेटलेली आहे कोकण कन्या आणि सगळेजण इकडे बसलेले आहेत. पाऊस पण पडतोय जाम, एवढा नाही पण स्लो पडतोय. बोललं बघूया काय स्लीपरने होईल तसं जाऊया. याला खाली बसवला नाही. चला आता उतरलोय फायनली आम्ही रत्नागिरीला. अरे भाई हाय तो करो सब जन. चलो सोए हुए अभी तो जगे हैं हम सोए तो मैं तो नहीं हूँ ना सोया. आपण मुंबईवरून ज्या ट्रेन आलो ती हीच आहे आणि खूप वेळ लागला यायला. 7 तास गेले, 8 वाजले. आता आपली गाडी आलेली इकडे. चला गणपती बाप्पा मंगल मूर्ती. मित्रांनो, आता आपण आरेवारीचा एकदम बीच बघतोय मोठा इकडे. एकदम असा सुंदर आहे खूप. म्हणजे बोलतात ना, आपण जेवढे पण ट्रिपला जेवढे पण आपण इन्व्हेस्टमेंट केली इथेच आपले असं वाटतं झालं आपल्याला भेटलाय बॅग. एकदम छान असा निसर्ग आहे. कोकण आहे भाई, मजा आहे. काय मित्रांनो, आम्ही जो आता लॉज बुक केलेला तिकडे आता आम्ही आलेलो आहोत, पण आपल्याला तिकडे सगळ्यांचा फ्रेशन अप वगैरे चालू आहे. ही बघा, हे अंजली फ्रेशनसाठी तो जातोय, मी नाही जातोय, तो जातोय. इकडे आता स्टॉन पेपर सीझन चालू आहे. अजून काय चालू आहे काय माहिती, मुलींच्या वरती नटतोय. लेट झाला, गणपती बाप्पाचं दर्शन करायचं आहे, अजून रेडी होतोय. मित्रांनो, गणपतीपुळेला आता एकदम जोरदार पाऊस चालू झालाय आणि इकडल्या लाटा तुम्ही बघू शकता. लाटा एकदम वरती आल्यात आणि अजून आमचं दर्शन वगैरे काय झालं नाही, कारण की अजून आमचं जी गँग आहे पूर्ण ती रेडी होते लॉजवरती. तर आम्ही जस्ट असंच बाहेर बघायला आलेलो कसं इकडे काय ते. फुल इकडे पाऊस भरलेला आहे. चला मित्रांनो, पाऊस थांबलेला आहे इकडे आता. तर आम्ही जातोय लॉजवरती, कारण परत अजून जोरदार चालू व्हायच्या आधीच निघून गेलेलं परवडेल. भाई आज तर बोलतात ना, अजून काय झालं नाही आपलं देवदर्शन आणि आत्तापासून पाऊस चालू झाला इकडे. भाई नजारा देखो भाई, नजारा वंटाच आहे भाई इधर का. तो एक नंबर क्लायमेट झालेला आहे. हा ना, आणि लोक पण देवदर्शनासाठी जास्त आलेले आहेत वाटतं, सॅटर्डे संडे. सगळे रेडी झालेले दिसतात वाटतं. झालेत रेडी होत आहेत सर्व. हे बघा, झाली रेडी झाले सर्व. हे बघा, यामुळं 5 जणींमध्ये पण एवढा वेळ. ही मिताली बघा, दोघी तिघी सुधारणार. अंजली, अरे हो गया, बस हो गया, 12 की आरती आहे. चला मित्रांनो, आता फायनली
इकडे रेडी झालेली साक्षी आणि मागे सर्वजण येत आहेत. सो आम्ही मगाशी आलेलो तुम्हाला दाखवलं की थोडा पाऊस होता, पण कारण की हे लोक रेडी होत होते. सो बोललो की तोपर्यंत हे लोक रेडी होतात तोपर्यंत जरा आम्ही बघून येतो. बाहेर गेलते ना कधी? आता मगाशी. हां ते ते नाही सांगणार. ते तर आम्ही ते असतात काहीतरी लपवायचं असतात. तर बाकी सगळे मागून येतातच आहेत. आणि ते आता काहीतरी 12 ते 2मध्ये आरती असते, महाप्रसाद पण असतो. तर बघूयात आपण काय काय आपल्याला अजून बघायला भेटतं. खूप काय आपण एक्सप्लोअर करू नक्कीच या ब्लॉगमध्ये. ती मंडळी इकडे आलेली एकदम नटून टटून. नंदिनी एकदम नटून टटून आलेली आहे, मितालीसुद्धा आणि अंजलीसुद्धा. गाईज आमच्यासोबत बने राहा, असे ट्रिप आमचे भरपूर होतात. हां फायनली आपल्या गणपती बाप्पाचं दर्शन झालेलं आहे. ॲक्च्युली लाईन खूप आहे त्यामुळे टाईम नाही भेटला, पटापटा दर्शन घेतलं. आणि मी तर फोटो पण नाही काढला गणपती बाप्पाचा, एवढा फोटो काढायला अलाउड नाही आहे. लाडक्या बाप्पाचं दर्शन वगैरे आपलं झालेलं आहे. आणि आता आपण इकडे प्रसाद घेतला आहे गणपती बाप्पाचा. तर इकडे सगळेजण बसले आहेत घेऊन. आणि याच्यामध्ये बुंदी आहे, लोणचं आहे आणि भात आहे. सो हे खूप चांगली गोष्ट आहे की आपल्याला इथे सगळं भेटतं आपल्याला. तर मित्रांनो आम्ही 3 वाजता आलो दर्शन घेऊन डायरेक्ट लॉजवरती. आणि आत्ता वाजले परफेक्ट 5 आणि आम्हाला आता लेट झालं आहे कारण की आम्हाला बीचवरती जायचं आहे. सो आता आधी मी खाली चाललो आहे. तर इकडं आपला ग्रुप पूर्ण चाय पितो आणि माझा चाय पिऊन झालेला आहे. आणि आपल्या 2 रिक्षा ऑटो आलेल्या आहेत इकडे, ही एक आहे आणि ही एक आहे. तर बघूया आता आपल्याला अजून 2 बीच कव्हरअप करायचे आहेत म्हटल्यावर वेळ तर लागणार बाई. तर मित्रांनो फायनली आता आम्ही आरेवारे बीचवर निघण्यासाठी निघालो आहे. आणि खूप असं छान निसर्ग इकडे. फुल थोडा पाऊस चालू आहे, तसा समुद्र दिसतोय थोडाफार आपल्याला इकडे. पुढून थोडा अजून दिसेल. मला मित्रांनो आता आपण उतरलेलो आहोत. आता आरेवारे बीच जवळच आपण चाललो चालत. आणि सगळेजण येतात इकडे. आपण जाऊया पुढे. हे लोक लय हळूहळू चालतात भाई. इकडला कडक नजारा आहे, देखते. चलो 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 चलो. कसं वाटतंय साक्षी आरेवालेला येऊन? मजा, खुश हो गई. आता आम्ही चाललोय पाण्यामध्ये. चला चला. आम्ही हिला पूर्ण भिजवलेलं आहे, पूर्ण भिजले अंजली. चला मित्रांनो आता आम्ही निघालोय बीचवरून, आरेवारे बीचवरून. कारण की इकडेचे पोलीस वगैरे असे असतात ना, ते बोलतात की आता इथे भरपूर धोकादायक आहे, तर इथून निघा तुम्ही. तर आता आम्ही निघालो सर्वजण. काहीच मजा तर आली, पण आज रात्री जरा जास्त मजा येते कारण की अजून बाकी आपलं थोडं बोलतात ना मजा मस्ती रूममधली बघायला भेटेल तुम्हाला ती. आता मी तुम्हाला फक्त आरेवारे दाखवलं आहे, एक्सप्लोअर केला आहे तो. मित्रांनो आता इकडे लाईट गेली आहे हॉटेलमध्ये. आणि बाय अँड मोमेंटला पण मितालीचं जे ऑर्डर केलेलं साधी थाळी ती आलेली आहे. आणि सगळे इकडं हा चालू होता यांचा. पण मितालीला तिचं जेवण भेटलेलं आहे आणि ती टॉस लावून खाते आहे ना मिताली. टॉस लावून रट्टवते, तिला जे भेटलं आहे ते म्हणजे मोठी गोष्ट आहे. लाईट गेली आता काय होतं काय माहीत नाही. आणि लोक टीम डिसाईड करतात की आपलं म्हणजे लॉजवरती गेल्यावरती टीम करून एक अंताक्षरी वगैरे किंवा काहीतरी खेळूया वगैरे. बघूया आता लाईट का देते यार, लाईट का गेली इथे. त्याच्यामध्ये चपाती आहे, पापड आहे, कालवण आहे, राईस आहे, लोणचं वगैरे आहे. मित्रांनो आता परतीचा प्रवास, कोकणाला बाय बाय करायचं. निघालो आता आम्ही फायनली आपल्या मुंबईला. सकाळचे 7 वाजलेत, ते लोक तिकडे चहा पितात. तर बघू कोणती ट्रेन भेटते आपल्याला, जी भेटेल त्याने जाऊ. तर इकडे आताच आम्ही वडापाव खाल्लेला स्टेशनला येऊन, कारण की आपली ट्रेन का आली नाही. आणि यांनी सुरुवात केली तिकडे नळ्या खायला हातामध्ये घेऊन. इकडे जोरदार पाऊस लागला रत्नागिरीमध्ये.
आणि अजून आमची काही ट्रेन वगैरे आली नाही, पण आम्हाला आता ते रील काढायची होती, पण ॲक्च्युली पाऊस आल्यामुळे रील पण काढता येत नाही आहे. बघूया पाऊस कधी थांबतोय. चला मित्रांनो, आपली इकडे ट्रेन आलेली नेत्रावती आणि गर्दी जाम आहे. मित्रांनो आत्ता आम्हाला नेत्रावती भेटलेली आहे. इकडे सगळ्यांना एकत्र जागा भेटलेली आहे, सर्वजण इकडे बसलेले आहेत. जागा मॅनेज केली आहे त्या दोघांना, आम्ही तिकडे बसायला सांगितलं. मागाशी दोघं जण इथे होते, त्यांनी जागा मॅनेज केली म्हणून, नाही तर जे तिथे तो होते तिथे जावं लागेल. आणि बॅग आपल्या इकडे. मित्रांनो आम्ही ठाण्यावरून उतरलो आणि घाटकोपरची ट्रेन पकडून डायरेक्ट आता आलो आहे. आणि आता इकडे फक्त नितेश सोबत आहे, कारण की बाकी सर्व तर गेले आपल्या आपल्या रूटवरती. तर मित्रांनो मी आलेलो आहे आता घरी आणि फ्रेश वगैरे झालो इकडे. सो आणि त्यामध्ये इकडे मम्मी पण घरी आली आणि ऋषालताई पण आली घरी, कारण की ती भरपूर दिवसांनी येते, कधी कधीच घरी येते. ते सगळं ठीक आहे. आणि मला आता असाइनमेंट लिहायच्या पेंडिंग आहेत, तर कारण की उद्या 4 असाइनमेंट माझ्या सबमिशन आहेत आणि माझी अजून एकही लिहून नाही झाली. तर मित्र मला फोन करत होते की कधी करतोय, तर मी बोललो मी करेल, आता लिहायला बसतो. आणि मला व्हिडिओ एंड करायचा म्हणून मी व्हिडिओ एंड करतो. तर मित्रांनो आय होप तुम्हाला माझा ब्लॉग पूर्ण आवडला असेल. आणि ट्रिपमध्ये खूप मजा आली. नितेश मितालीने मस्त हँडलिंग केलं सर्व, त्यांना पण थँक्यू. आणि सगळ्यांना मजा खूप आली आणि खूप मजा केली आम्ही गणपतीपुळेला. आणि मी या व्हिडिओमध्ये गणपतीपुळेच्या पूर्ण ब्लॉगमध्ये मला जेवढं दाखवता येईल तेवढं मी दाखवलं आहे गाईज. नेक्स्ट टाइम याच्यापेक्षा चांगला ब्लॉग काढेल नक्की, त्याच्यापेक्षा चांगला अजून काहीतरी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेल. सो आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, व्हिडिओला सबस्क्राईब करा. तोपर्यंत भेटू एका नवीन ब्लॉगमध्ये. बाय बाय.